नमस्कार. आज थोडंसं बाहेर गेलेलो होतो, तर जाताना रस्त्यात छान अशी निसर्गरम्य वातावरण दिसत होतं. तर कोण कोण सांगू शकतं की हे डोंगर कुठले होते? जो व्हिडिओत दिसत होता त्याच डोंगरावर आम्ही आलेलो आहोत. खूप सुंदर असं वातावरण होतं इकडे. बोर्ड वाचून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलोय. खूप सुंदर असं वातावरण होतं. त्या डोंगराच्या वरती तिथे जाण्यासाठी त्यांच्या स्पेशल गाड्या असतात. त्याच गाड्या तेवढ्या वरती जातात. आणि इथे जे आहे इथून पुन्हा वरती लिफ्टने जावं लागतं. इथे दोघं साईडला 2 लिफ्ट आहेत. तुम्ही जर कधी या साईडला आला तर इथे नक्कीच एकदा व्हिजिट द्या. खरंच खूप सुंदर आहे इथे. हा डोंगर फोडूनच इथे जागा प्लेन केलेली आहे आणि तिथेच ही मूर्ती बनवलेली आहे. खूप उंच आहे आणि खूप छान असं बघण्यासारखं आहे. तिथे माकडंही बरेच होते. त्यामुळे व्हिडिओ हा थोडाच काढता येत होता, कारण ते माकडं डायरेक्टली मोबाईल हिसकून पळून जात होते. मांगीतुंगीचा हा भव्य असा स्टॅच्यू खरंच खूप बघण्यासारखा आहे आणि अजूनही तिथे त्याचं काम चालूच आहे. तुम्ही बघू शकता डोंगर हा कशा पद्धतीने फोडलेला आहे. या डोंगरावर चढण्यासाठी स्टेप्स देखील आहेत, पण त्या डायरेक्टली 1500 पायऱ्या आहेत. 1500 पायऱ्या चढून उतरणं म्हणजे बराच वेळ लागत असतो. इकडे तुम्ही बघू शकता एक माकड आहे, त्याला तहान लागलेली आहे. तो बाटलीने थोडं पाणी असं खाली टाकतोय आणि ते पाणी पितोय. 1-2 जणांनी प्रयत्न केले त्याला बाटलीने पाणी पाजण्याचा, पण ते चावत होते. त्यांना असं वाटत होतं की हे आम्हाला पकडत आहे की काय बुवा असं. त्यामुळे ते त्यांची नखं मारत होते किंवा असं चावण्याचा प्रयत्न करत होते. या बाजूने पायी येण्यासाठी जागा आहे. या स्टॅच्यूपर्यंत येण्यासाठी 1500 पायऱ्या आणि तिथून पुढे वरती ज्या वरच्या डोंगरावर लेण्या आहेत त्या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी 1500 पायऱ्या, अशा पूर्ण 3000 पायऱ्या होत्या. वरून खाली आल्यावर देखील इथे खूप छान असे त्यांचे मंदिरं आहेत. खूप सुंदर आहे इथे सुद्धा. पावसाची सुरुवात होत होती, त्यामुळे घाईघाईत जेवढा जमला तेवढाच व्हिडिओ मला काढता आला. एकदा तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट द्या. खरंच खूप सुंदर आहे हे.